की ज्या पद्धतीने या विमान अपघाताच्या संबंधाने अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. मग तो व्हिजिबिलिटीचा मुद्दा असेल, पायलट बदलण्याचा मुद्दा असेल, ऐन वेळेला विमान रस्ते मार्गाने प्रवास करणारे दादा विमान मार्गाने प्रवास करण्यासाठी का तयार झाले या संबंधाने प्रश्न असेल किंवा दादांच्या संबंधाने घड्याळीचा कितीतरी मुद्दे आहेत. या सगळ्या मुद्द्यांवर विशेष म्हणजे जेव्हा कागद, मोबाईल सगळं सुरक्षित राहतं आणि ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं जातं, हे अजून गंभीर आहे, की ब्लॅक बॉक्स जळू कसा शकतो? त्यातला डेटा जाऊ कसा शकतो? बरं त्यातही जेव्हा सांगितलं जाते, जेव्हा एक आम्ही प्रश्न विचारतो, की तुम्ही सगळ्या प्रकारचे फुटेज दाखवताय ना, पण मुळात पहाटे साधारणतः 5:30 पावणे 6 पासून ते दादा विमानात बसेपर्यंतचं जे एकूण सीसीटीव्ही फुटेज आहे, ते कोणत्या गाडीने आले होते? त्यांना विमानतळावर कोण सोडायला आलं होतं? विमानात ते कसे बसले? त्यांच्यासोबत त्यांना निरोप द्यायला कोणी होतं का? त्यांच्या हालचाली काय होत्या? हे सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं पाहिजे. पण यावर DGCAने जो अजब तर्क लावलेला आहे, म्हणजे असाच अजब तर्क निवडणूक आयोगाने लावला होता, की आम्ही मतदान करतानाचं सीसीटीव्ही फुटेज जारी करू शकत नाही. आता DGCA असं सांगतंय, की आम्ही यातलं सीसीटीव्ही फुटेज अजिबात बाहेर काढू शकत नाही, सुरक्षेचा मुद्दा. कुणाच्या सुरक्षेचा मुद्दा? घटना घडून गेली. तुम्ही सुरक्षा देऊ शकला नाही. या राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला जीव गमवावा लागला. आता कुठल्या सुरक्षेच्या बाता मारतोय बरं DGCA? का DGCAला वाटत नाहीये, की ते सीसीटीव्ही फुटेज मिळणं ही महाराष्ट्राची गरज आहे. महाराष्ट्राच्या मनातल्या अनेक शंका आहेत आणि त्या शंकांची उत्तरं मिळाली पाहिजेत. बरं या सगळ्या संबंधाने जेव्हा आमदार रोहित पवारांनी प्रश्न निर्माण केले, मी तेव्हाही ट्विट करून म्हटलं होतं आणि तेव्हाही माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं, की आमचा कुठल्याही व्यक्ती, संघटना, पक्ष यांच्यावर अंगुली निर्देश नाही. आमचा यावर काही कुणाबद्दल संशय नाही. पण घातपात आहे का? याची चौकशी नक्की झाली पाहिजे. पण या सगळ्या संबंधाने जर कोणी अडथळा निर्माण करणार असेल, तर मात्र शंका घ्यायला वाव असेल. आता अडचण अशी आहे, की रोहित पवारांनी जेव्हा प्रश्न विचारलेले आहेत, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाच त्याची खिल्ली उडवणं आणि त्या संबंधाने अडथळे निर्माण करणं हे कोण करत आहे? तर हे एकजात भाजपचे सगळे नेते करतात. कोण त्यांना सोशल मीडियाला ट्रोल करतंय? तर ते सगळे अकाउंट बघितले तर ते सगळे भाजप भक्तांचे अकाउंट आहेत. याचा अर्थ आम्ही काय काढावा? कारण आम्ही व्हेरी फर्स्ट डे आम्ही हे क्लिअर केलं होतं, की आम्हाला कोणावरही शंका म्हणून आम्हाला बोलायचं नाही, पण याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर अडथळे आणणाऱ्यांच्या बद्दल शंका येऊ शकते. मग अडथळे आणणारी वक्तव्य का केली जात आहेत? एक. दुसरं असं की 22 दिवस तटकरे आणि पटेल यांना का सुचलं नाही, की या अपघाताची चौकशी व्हायला हवी म्हणून? बरं एवढा मोठा अपघात झाला, त्यानंतर तरी सुरक्षेच्या संबंधाने सरकार गंभीर का नाही? वारंवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संबंधाने हलगर्जीपणा का केला जातो? काल ज्या पद्धतीने अनिकेत तटकरे हा प्रोटोकॉल तोडू शकत नाही. त्यांना काय विशेष प्रिव्हिलेज मिळतं काय, की ते सुनील तटकरेंचे चिरंजीव आहेत म्हणून? चुकीची गोष्ट आहे. एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या संबंधाने एवढी मोठी दुर्घटना घडली, त्याला 1 महिना उलटला नाही, तोच त्याच कुटुंबातल्या